अमरावतीमध्ये झालेल्या घटनेनंतर आता प्रत्यक्ष स्थळी आम्ही स्वतः इथं आलोय। माझ्यासोबत सचिव महोदय, सर्वसामान्य लोकप्रतिनिधी आहेत। प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर ज्या पद्धतीची भीषणता दिसते ती अतिशय दुर्दैवी आहे, दुर्भाग्यपूर्ण आहे। खरं तर आता प्रत्यक्ष पाहणी आपण केली, त्या स्पॉटची पाहणी केल्यानंतर ज्या पद्धतीची घटना घडली ती निश्चितपणाने अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे। या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्या ज्या पद्धतीच्या एकूणच अनियमितता झाल्या असतील त्या सगळ्या अनियमितता सुद्धा गंभीर आहेत। खरं तर अशा पद्धतीची घटनाच घडायला नको, कारण 2 वर्षापूर्वी आम्ही हॉस्पिटल बांधलं आणि मग त्याच्यानंतर अशा गोष्टी होणं हे आमच्या दृष्टिकोनातून सुद्धा ते चुकीचंच आहे। फक्त प्रश्न असा आहे की नेमकं तो जो झालेली घटना आहे 3-3:30 वाजता रात्री झाली, त्या 3:30 वाजता झालेल्या घटनेचं नेमकं कारण काय आहे हे सुद्धा आपण घेतलं पाहिजे। आणि मी आपल्याला सांगतो की ते कारण शोधणं आणि त्या कारणाप्रमाणे ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत ज्या गोष्टींच्या मुळे घडलं या सगळ्या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी आपण एक कमिटी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमतोय। या आयुक्तांच्या खालच्या अध्यक्षतेखाली कमिटीमध्ये एका बाजूला MSCBचे आपले इलेक्ट्रिकलचे चीफ इंजिनियर असतील, दुसऱ्या बाजूला एम्स सारख्या संस्थेतले सुद्धा नामवंत असतील, DMER चे सुद्धा एक्सपर्ट असतील की ज्या कमिटीनं पुढच्या 8 दिवसांमध्ये या सगळ्या वस्तुस्थितीचा अहवाल आणि त्याच्याबद्दल प्रत्यक्षात कोण दोषी आहे याच्याबद्दलची स्पष्टता त्या अहवालामध्ये येईल। त्या अहवालानंतर जे जे ज्यांनी याच्यामध्ये दुर्लक्ष केलं असेल, ज्यांच्यामुळे या घटनाक्रमाला जे जबाबदार असतील त्या सगळ्यांच्यावरती अतिशय कडक कारवाई करण्याबद्दल त्या अहवालाप्रमाणे आम्ही पुढे जाणार आहोत। प्रथम दर्शनी क्या लगा आपको, किससे आग लगी? प्रथम दर्शनी आग क्यों लगी? हिंदी में हे निवेदन करा, हे निवेदन हिंदी में करा। अभी अमरावती में जिस तरह से आज एक दुर्भाग्यपूर्ण घटना को हम लोग सामने जा रहे हैं, जिस तरह से घटना हुई है बहुत ही हम लोगों उस पर खेद व्यक्त कर सकते हैं। जिस तरह से हम लोगों ने लोगों के लिए एक अच्छी हॉस्पिटल हम लोगों ने शुरू किया है और शुरू करने के बाद ये ऐसी घटना घट जाएगी तो ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना है। इस घटना को जो जो जिम्मेदार होंगे उनके लिए आज ही हम एक कमेटी बिठाएंगे। कमिश्नर हेल्थ और साथ ही साथ एम्स के उसके मेंबर होंगे, DMER के एक्सपर्ट होंगे, साथ ही साथ उसमें इलेक्ट्रिकल के चीफ इंजीनियर होंगे। 7 दिन में ये कमेटी अपनी जांच रखेगी और जिस जांच में जो जो कुछ उसमें फाइंडिंग्स आएंगे उस फाइंडिंग्स के आधार पर हम लोग उन पर कारवाई करेंगे। सर, इंक्युबेटरचं टेंडर कोणाला होतं त्याची चौकशी केली जाणार आहे का? याला फायर सेफ्टीच्या काही गोष्टी नव्हत्या? 2022 मध्ये जेव्हा फुटलं होतं हे व्हेंटिलेटर, त्याच कंपनीचं व्हेंटिलेटर आता सुद्धा फुटल्या, त्यामुळे 2022 ची पुनरावृत्ती आता सुद्धा झाली आहे। नाही, या सगळ्याच गोष्टीची चौकशी होईल। मुळातच फायर सेफ्टीचे नॉर्म्स आणि त्याचं ऑडिट झालं असेल तर ते कसं झालं, पार्ट फर्स्ट आहे। मशिनरी जर असतील तर त्या मशिनरी अशा पद्धतीच्या योग्य होत्या की अयोग्य होत्या या सगळ्या गोष्टींची चौकशी होईल। या 8 दिवसांच्या मध्ये या सगळ्या चौकशीच्या अहवालामध्ये प्रत्यक्षात सगळे एक्सपर्ट्स आपल्या करेक्ट अशा पद्धतीच्या ओपिनियनने आपली फाइंडिंग्स काढतील। त्या फाइंडिंग्स प्रमाणे त्या सगळ्यांच्या वरती आपण आरोप निश्चिती करणार। फायर फॉगस जे होते ते सुद्धा बंद होते, जर फायर फॉगस सुरू असेल तर काही प्रमाणात आग विझली असते। अगदी बरोबर आहे। एखादी ज्या वेळेला आपण ही आस्थापना सुरू करतोय त्यावेळेला त्या आस्थापनेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी असणं अपेक्षितच आहे आणि जर ते झालं नसेल चालू तर का नाही झालं, पण प्रत्यक्ष याच्याबद्दलची जी काही एक्सपर्टची टीम आहे त्या एक्सपर्टच्या टीमचं ओपिनियन घेऊन आपण त्याच्यावरती पुढे सायरन भी नहीं बजा क्या? धुएं को लेके जो सायरन बजता पहले वो सायरन भी फेल था क्या? पानी तो है, उसके पहले सायरन भी आता है। बिल्कुल बिल्कुल ठीक है, सायरन बिल्कुल आप बराबर बोल रहे हैं। सायरन तो पहले बजना ही चाहिए, उसके बाद स्प्रिंकलर की बात आएगी। ये दोनों अगर नहीं हुआ है तो उसके लिए भी जो कुछ प्रॉब्लम है उस प्रॉब्लम के मूल तक जाएंगे और हम लोग उस पर कार्रवाई करेंगे। मुख्य कारण कोई मालूम पड़ा कि आग क्यों लगी? आज अभी हम नहीं कर सकते, एक्सपर्ट की टीम कहानियां जो तभी उस पर से आपके वेंटिलेटर फूट गया, वेंटिलेटर ब्लास्ट हो गया, हाँ, इसमें कितनी सत्यता है? वेंटिलेटर के ब्लास्ट होने क्या उसमें कोई भी ऐसा ज्वलनशील पदार्थ या गैस नहीं है, उसमें चैम्बर नहीं है कोई भी, यानी कोई बात को छुपाया जा रहा है कि वेंटिलेटर को सामने रख के। आणि ज्या कंपनीचे व्हेंटिलेटर सातत्याने आपण घेतो आहे जिथे आता घटना घडलेली आहे त्या लहान मुलांच्या सुरक्षेच्या विभागातच घडलेली आहे, तिथल्या व्हेंटिलेटर मध्ये प्रॉब्लेम येतो आहे। आणि 2023 मध्ये पण या कंपनीला इंडिया में भी यही आया था प्रॉब्लम। नहीं, देखिए वेंटिलेटर में आग लगने के लिए कुछ नहीं है ना, वेंटिलेटर क्यों सामने आ रहा?
वेंटिलेटर में आग लगने के लिए सब कुछ नहीं सर। तर माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे. त्या घटनेतल्या दुर्दैवीपणातनं काही गोष्टी आम्हाला शिकाव्या लागतील आणि काही गोष्टींबद्दल जे याच्यामध्ये दोषी असतील त्यांना सुद्धा जबाबदार धरावं लागेल. मग व्हेंटिलेटरचा विषय असेल, इलेक्ट्रिसिटीचा विषय असेल, आमच्या यंत्रणेतले दोष असतील, जे दोषी असतील त्या कुठल्याही दोषीची गय केली जाणार नाही. कारण जी घटना घडली आम्ही बाकी सगळं करू, परंतु त्या 3 मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबियांना आम्ही नाही काय करू शकत. त्याच्या इतकं दुर्दैवी दुसरं कुठलंच नाही. हो. हा? टेंडर दिलं होतं त्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात येईल. बिलकुल. टेंडर कुठून घेतलं? सर एक रिक्वेस्ट है, इसमें क्या जिला कोई एखादा पत्रकार आपकी समिति में आ सकता है? टेंडर होतं हे संपूर्ण महाराष्ट्र. या सगळ्या गोष्टींची माहिती येईल आपल्या समोर. टेंडर जे असेल त्याच्यामध्ये जे दोषी असतील त्या सगळ्यांच्या वरती कारवाई होईल. ती कारवाई व्हावीच लागेल. कारण अशा घटना सर विशेष म्हणजे सर 6 तारखेला वॉरंटी पिरियड मध्ये ते व्हेंटिलेटर होतं. 6 तारखेला संबंधित कंपनीकडून ते तपासणी करून घेतल्या गेलं आणि आज आता 21 तारखेला 15 दिन बाद ही घटना घडलेली आहे. ते कंपनीचे अधिकारी येऊन तपासून गेलेले आहेत. तरी प्रॉब्लेम झालेला आहे. तर तुमच्या चौकशीमध्ये हाही मुद्दा अधोरेखित कराल भविष्यात. 6 तारखेला 6 तारखेला येऊन गेलेले आहे. इंस्पेक्शन हो गया उसका 6 तारीख से. अच्छा 15 दिन बाद ये वापस प्रॉब्लम आता है. सर फायर ऑडिट तर या कंपनी 21/8 फायर ऑडिट संपलं होतं. त्यानुसार मनप आणि वॉरंट 17 तारखेपासून यांना नोटिसा दिल्या होत्या. तरी 21 तारखेला फायर 23 तारखेला ही घटना घडली. 17 तारखेला फायर ऑडिट संपल्याची मुदत फायर ऑडिट नाही आहे. आणि सीएस कार्यालयाने ते पीडब्ल्यू ला पण कळवलं, पण त्याच्यानंतरही त्याची दखल घेतल्या गेली नाही असा एक मुद्दा आमच्या ऑब्झर्वेशन मध्ये आला. तुमची काय माहिती आहे त्यात? शासकीय यंत्रणेतल्या सगळ्या आस्थापनांच्या मध्ये मधल्या टप्प्यात ज्या पद्धतीची भंडाऱ्याची घटना घडली, त्याच्यापूर्वी काही खासगी हॉस्पिटलमध्ये घटना घडल्या, त्यानंतर ऑडिट आपल्याला फायर ऑडिट बद्दलचे आपले रूल्स क्लिअर आहेत. केवळ आपल्याकडे नाही तर प्रायव्हेट मधल्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा याबद्दलची स्पष्टता घेतल्याशिवाय आम्ही सगळ्या त्या हॉस्पिटलला परमिशन देत नाही. अशा वेळेला शासकीय हॉस्पिटलमध्ये हे होण्यासाठी उशीर झाला असेल, फायर ऑडिटचं जे काय आपल्याला परत त्याच्याबद्दल सर्टिफाय करायला पाहिजे होतं त्याच्यामध्ये उशीर झाला असेल, तर या सगळ्या गोष्टींची सुद्धा या कमिटीच्या माध्यमातून चौकशी होईल. त्या चौकशीमध्ये जे यंत्रणांमधले लोक सुद्धा जर का याच्यामध्ये डिले केला असेल, जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं असेल, तर या सगळ्या गोष्टी सुद्धा त्या अहवालात येतील आणि त्याप्रमाणे म्हणून विचारतो. माहिती अशी आहे की जेव्हा सीएस कार्यालयाने पीडब्ल्यू ला हे कळवलं की आमचं संपलेलं आहे, मुदत संपलेली आहे, त्यावेळेला निधी नाही अशी काहीतरी कारण देऊन ते टाळल्या गेलं आतापर्यंत अशी माहिती आहे. त्या संदर्भात निधी नसेल आणि म्हणून जर फायर ऑडिट रिनोव्हेशन नूतनीकरण होत नसेल तर मग ती जबाबदारी मग प्रशासनाची धरून कसं चालणार? मी आपल्याला सांगतोय, निधी नसेल तर निधी मागणी केली पाहिजे, निधीसाठी पाठलाग केला पाहिजे. शासनाची प्राथमिकता ही लोकांच्यासाठी आहे. निधी आपण देतो तो यासाठीच देतोय. त्यामुळे माझी आपल्याला म्हणजे मी आपल्या माध्यमातून एवढंच सांगेन की या सगळ्या प्रक्रियेची ज्यावेळी आपण चौकशी करू त्यावेळी प्रत्यक्षामध्ये आपल्याला वस्तुस्थिती समोर येईल. संपूर्ण प्रक्रियेमध्ये ज्या पद्धतीचा डिले झाला असेल, एखाद्या कंपनीने चुकीच्या पद्धतीने मशिनरी दिल्या असतील, ज्या पद्धतीने ते आपल्या इलेक्ट्रिकलचा सगळा फायर ऑडिटच्या मध्ये काय अनियमित झाले असतील, या सगळ्या गोष्टींची एक्सपर्टच्या टीमच्या माध्यमातून चौकशी होईल आणि ती सुद्धा फार कालावधी न लावता पुढच्या 8 दिवसांमध्ये यातल्या एकूण रिपोर्ट प्रमाणे आपण त्यांच्यावरती कारवाई अशा प्रकारची घटना घडत आहे. मात्र खासगी उद्योग अशा प्रकारची घटना घडत त्यामुळे आता शासन काय निर्णय घेणार? या घटना अशा पद्धतीच्या घडणं अपेक्षित नाही, परंतु दुर्दैवानं काही ठिकाणी अशा अनियमितता झाल्या असतील तर त्याच्यामुळेच हे घडलंय. त्यामुळे याच्यावरती एकतर पहिल्या टप्प्यात आज इथं चौकशी समितीच्या माध्यमातून पहिला मुद्दा म्हणजे आज याच ठिकाणी आम्ही त्या 8 दिवसांमध्ये त्याच्यावरती कारवाई करतोय आणि उद्या मंत्रालयात एक बैठक आम्ही घेतो की ज्या बैठकीमध्ये एका बाजूला शासनाच्या आणि शासनाबरोबर सर्व खासगी आस्थापनामध्ये असणाऱ्या सुद्धा फायर ऑडिटचे नॉर्म्स बाकीच्या गोष्टी सुद्धा योग्य पद्धतीने कंप्लाय करण्याबद्दलच्या अधिक काळजीपूर्वक काम करण्यासाठी आमच्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंत्रणेच्या माध्यमातून आपण मेडिकल सप्लायच्या टेंडरिंग प्रोसेस वरती पण शासन विचार करेल का? कारण बरेचसे मेडिकल सप्लायज ज्या टेंडर मधून येतात ते एक तर महा ऑनलाईन मधून येतात, डीपीडीसी किंवा खनिकर्म मधून, तर त्यांना फंडिंग कसं होतं आणि ही पूर्ण टेंडरिंग प्रोसेस कशी राबवली जाते आणि रेफरल थ्रू ह्या टेंडरिंग प्रोसेस राबवल्या जातात, तर याच्यावरती शासन विचार करेल का? हे निश्चितपणाने करावं लागेल. आता आम्ही पहिल्यांदा तर आता आमची आरसी करतोय
आरसी एवढ्यासाठी करतोय की प्रत्येक वेळेला जो डिले होतोय तिथून आपल्याकडे एकूण टेंडर प्रक्रिया होणं आणि त्याला उशीर होणं या सुद्धा गोष्टी खूपच डिले होतात. त्यामुळे पेशंटला त्रास होणे म्हणून आपण ते करतोय. ट्रान्सपरन्सी आणि क्वालिटी या दोन्ही गोष्टींवरती प्राधान्यक्रम सार्वजनिक आरोग्य विभागाचा देण्याचा आमचा जो प्रयत्न आहे तो आता चालू झाला. टेंडर एकाच कंपनीला दिला जातो, मात्र त्यामुळं असा सर्व घोळ समोर येत आहे. मी आपल्याला एवढंच सांगतो की आजच्या घडीला अशा कुठल्याही गोष्टी होऊ नयेत यासाठी ज्या ज्या काही गोष्टी करायला लागतील त्याच्याबद्दल आम्ही निश्चितपणे करणार आहोत. सर, भंडाऱ्यामध्ये जी घटना झाली होती त्याची चौकशी समिती नेमली होती. आमचे आयुक्त संजय काटकर जे हेल्थ कमिशनर आहेत, महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे हेल्थ कमिशनर सन्मान्य संजय काटकर यांच्या अध्यक्षतेखाली ही कमिटी असेल. या कमिटीमध्ये एका बाजूला एम्सचे प्रतिनिधी असतील, दुसऱ्या बाजूला इलेक्ट्रिकल ह्या सगळ्या एकूण यंत्रणेसाठी चीफ इंजिनियर असतील, MSCBचे चीफ इंजिनियर इलेक्ट्रिकल विभागाचे, आणि त्याचबरोबर DMRचे प्रतिनिधी फायर ऑडिट जे आहे त्याच्याबद्दल त्याच्या संबंधातले सुद्धा लोक असतील. 7 लोकांची कमिटी असेल की ज्या कमिटीचा पुढच्या आठवड्यात संपूर्णतः त्यांच्या अहवालाप्रमाणे ज्या ज्या लोक दोषी असतील पुढच्या 8 दिवसानंतर त्यांच्यावरच्या कारवाई होतील. आपण मेळघाटात आला होता, मेळघाटात आपण आश्वासन दिलं होतं की कुठल्याही मेळघाटातील आदिवासींचा विद्यार्थ्याचा असेल किंवा बालकाचा मृत्यू होणार नाही असं आपण आश्वासन दिलं होतं. मात्र चुरणी ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे तिथल्या एका आदिवासी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. तुम्ही कसं पाहताय? सर, रात्रीच्या वेळी तो जेव्हा रुग्ण गेला होता त्यावेळी अक्षरशः दरवाजा उघडला नव्हता रुग्णालयाचा, असं देखील समोर आलेलं आहे. तक्रार त्याच्या वडिलांनी केलेली आहे. मागच्या वेळेला ज्यावेळी मी मेळघाटला आलो होतो, मला वाटतं की मेळघाटला आलो होतो त्यावेळेला सुपर स्पेशालिटीला सुद्धा उशिरा रात्री आलो होतो. त्याच वेळेला ज्या ज्या डॉक्टरांच्याकडून अनियमितता होती अशा लोकांच्यावरती आपण कारवाई केल्या होत्या. महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षभरामध्ये ज्या लोकांनी अशा पद्धतीनं गैरहजर राहत आहेत असे 500 लोक आपण काढलेत. पुढच्या 500 लोकांना सुद्धा आम्ही नोटिसेस दिलेत. एकही हॉस्पिटलमध्ये जर आमच्याकडे डॉक्टर उपलब्ध नसतील तर डॉक्टर्स सार्वजनिक आरोग्य विभागाच्या व्यवस्था या लोकांच्यासाठी आहेत, कुणाच्या सोयीसाठी नाहीत. त्यामुळे त्या सगळ्यांच्यावरती कारवाई होईल. पर सेकंड आता 1400 डॉक्टरांची जी भरती करतोय त्याच्या 1400 मधले त्याची प्रायोरिटी ही आम्ही आदिवासी भाग करतोय आणि त्याच्यानंतर डोंगरी भाग करतोय. त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की आम्ही आदिवासी भागात ज्यावेळी आपण करू त्यावेळेला आदिवासी भागात जे जे काम करतील त्यांना त्याच्या 3 वर्षानंतर चॉईस पोस्टिंग सुद्धा देणार आहोत. म्हणजे बऱ्याच वेळा अशा लोकांना यायला सुद्धा जे काय आडेओढे घेतले जातात ते आता घेतले जाणार नाहीत. त्या सगळ्यांची इस मामले की जिम्मेदारी प्रशासन या शासन ले रहा है. विरोधकों ने लगाया कि इसकी जिम्मेदारी ले और इस्तीफा दे. शशिकांत शिंदे ने आपकी इस्तीफे की मांग की है. अभी जिस तरह से घटना हुई है उस घटना के बारे में जो कुछ जांच पड़ताल करनी चाहिए वो पहले जांच पड़ताल हम लोग करेंगे. बिल्कुल जिसमें इसमें जो जो दोषी लोग होंगे उस पर हम लोग कड़ी कार्रवाई भी करेंगे और साथ ही साथ आगे ऐसी घटना ना हो इसके लिए जो कुछ उपाय योजना करना चाहिए ये तो हम बिल्कुल ही करेंगे. ये तो हमारी जिम्मेदारी है. सर, जांच पड़ताल की जो आप रिपोर्ट देते हैं वो आपकी गोपनीय रहेंगे या सार्वजनिक करेंगे? सार्वजनिक. या हमारे आपके शासकीय प्रशासकीय अलग में से कोई प्रतिनिधि आप अमरावती से लेंगे कि जिससे पारदर्शिता बनी रहे, आप पे विश्वास बना रहे? क्योंकि आप सरकारी और प्रशासकीय दोनों एक दूसरे को बचाने के लिए आप रिपोर्ट गोपनीय रिपोर्ट रहती है. साल पास हो जाता है, रिपोर्ट मालूम ही नहीं रहती. बाद में हम भी मामले में ठंडे हो जाते हैं. बाद में मैंने अभी 8 दिन चिल्लाएंगे हम लोग, 5वें दिन आप भी नहीं आओगे, हम भी नहीं आएंगे. तो उसकी पारदर्शिता के लिए क्या प्रॉमिस करते हो आप? अभी इसमें हम लोग जिस तरह से काम कर रहे हैं उसमें जिस तरह से एम्स के प्रतिनिधि को ले रहे हैं उसी तरह से हम IIM के प्रतिनिधि जो है उनको भी हम ले रहे हैं और ये सभी ट्रांसपेरेंट प्रक्रिया होगी. आप अमरावती में घटना हुई, कोई अमरावती का प्रतिनिधि आप उसमें जो शासकीय प्रशासकीय के अलावा आपको लगती नहीं जिम्मेदारी की इनको भी जानकारी होनी चाहिए? कोई सीनियर पत्रकार, कोई एखादा समाज सेवक बिल्कुल लीजिए, आप बोलिए, एक लगी ना अरे एक चीज का जवाब आने दो ना यार साहब. अपने में से प्रतिनिधि ले रहे हैं वो तो सुनने दो पहले. हाँ सर, वो तो सुनने दो. सुखद घटनेमध्ये एक सुखद घटना आहे की आमच्या कर्मचाऱ्यांनी अगदी स्वतःचा जीव धोक्यात घालून सुद्धा त्या लहान बाळांना वाचवण्याचा प्रयत्न केला. ही खूप पॉझिटिव्ह बातमी आहे किंवा पॉझिटिव्ह आमच्यासाठी एक साईन आहे की अशा पद्धतीनं दुर्दैवी घटना होती पण त्यात सुद्धा त्यांनी ज्या पद्धतीने जीवाची बाजू लावली त्यासाठी सगळ्यांच्यासाठी
जे काय सन्मानित त्यांना करायला पाहिजे ते आम्ही निश्चितपणे करणार. हो, आम्ही निश्चितपणाने त्या सगळ्यांना सन्मानित करणार. सर, त्या खिडकी आता तुम्ही जिथे पाहणी केली त्यातल्या खिडक्या उघड्या असतानाही तिथं प्रचंड गरमी आणि हे होत होतं, अंधकारमय परिस्थिती होती. ती बांधकाम आपत्कालीन परिस्थितीत ज्या पद्धतीनं प्रकाश किंवा हवा खेळती असावी एखाद्या रूम मध्ये, आपण जसं कॉमन सेन्स म्हणून म्हणतो की आग लागल्यानंतर खिडक्या उघडल्या पाहिजे, त्या पद्धतीचं बांधकाम त्या आयसीयूचं आहे का? काय मी तेच म्हणतोय की बांधकाम. एक प्रश्न असा आहे की सर या याला जोडून असा प्रश्न आता आहे तुम्ही की जे अशा अतिदक्षता विभाग जे आहे 3ऱ्या माळावर असल्यामुळे आणखी त्रास या ठिकाणी झालेला आहे. असे अतिदक्षता विभाग जर ग्राउंड फ्लोअरला असले तर अशा काही घटना, दुर्दैवी घटना होत असते तर तेव्हा काही प्रमाणात अग्निशामक विभाग किंवा बाकीच्या कर्मचाऱ्यांना सोबत होईल. असं काहीतरी निर्णय होईल का या घटनेनंतर? आजच्या घटनेतून एका बाजूला चौकशी होईल, त्या चौकशीतनं जे चुकीच्या गोष्टी असतील त्याच्यावरती कारवाई होईल, हा भाग एक. परंतु या घटनेतनं भविष्य काळामध्ये अशा पद्धतीच्या महाराष्ट्रात कुठे घटना घडू नयेत त्यासाठी ज्या ज्या काही उपाययोजना करायला पाहिजे त्यासाठी सुद्धा जसं आपण सांगितलं की 3ऱ्या मजल्यावरती आयसीयू करण्याला सुद्धा काय त्याचे परिणाम होत आहेत आणि ते जर खाली आणता आलं तर त्यासाठी सुद्धा ही एक्सपर्टची टीम आपल्याला ओपिनियन देईल. त्या सगळ्या ओपिनियनच्या प्रमाणे आपण पुढे जाऊ. प्रमाण आहे बाहेर अक्षरशः डुकरांनी 12-22 दिली दिलेली आहे. म्हणजे एकदम अस्वच्छता वातावरण आहे आणि परिसरामध्ये ते फिरत आहे. इथे जबाबदारी त्यांची डिलिव्हरी झाली. तरीही त्याच कंपनीचे त्याच कंत्राटदाराला 2025 मध्ये हे रेग्युलेटर बसवण्याचं कारण काय? कंत्राट देण्याचं कारण त्याचा रिपोर्ट अजूनही आला नाही. नाही, मी म्हणजे मागचा रिपोर्ट अजून झाला नाही. 22चा नाही, आम्हाला माहिती नाही, तुम्ही सांगा रिपोर्ट आला आहे की नाही आहे. आमच्याजवळ तुम्ही सांगितलं याच रुग्णालयात 2022 मध्ये पण याच कंपनीचं व्हेंटिलेटर जे आहे जळलेलं दोन्ही हॉस्पिटल. जुने इमारत. बांधणे त्याचा काय रिपोर्ट आला आहे का? जर ही घटना आधी घडलेली असती तरी पण 25 टक्क्यावर देण्यात आला यांना. ते रिप्लेस केलेलं व्हेंटिलेटर आता जळलं अशी एक माहिती आहे. म्हणजे मग त्याचा रिपोर्ट काय? रिप्लेस केलं हे ठीक आहे, पण त्याचा रिपोर्ट काय आला, कशामुळे जळलं? कारण काय आहे? नाही, मी आपल्याला सांगतो की आता मगाशी जे आपल्याला सांगितलं पुढच्या 8 दिवसांमध्ये या सगळ्या गोष्टींची चौकशी होईल. त्याच्यामध्ये तो व्हेंटिलेटर कुठला वापरला, तो रिप्लेस केला होता काय, अगोदरचा होता, अगोदरचा रिपोर्ट आलाय, त्याच्यामध्ये काय झालं, या सगळ्या गोष्टींच्या बद्दलच्या दोष निश्चिती होईल आणि त्या दोष निश्चितीप्रमाणे आपण कारवाई करू. माझी विनंती आपल्याला अशीच आहे की घटना अतिशय दुर्दैवी आहे, परंतु त्या घटनेमधनं जे जे चुकीच्या गोष्टी असतील त्याची सुधारणा करणं, ज्यांनी काही याच्यामध्ये अनियमितता किंवा ज्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं असेल, मग तो कॉन्ट्रॅक्टर असेल, मग ती संबंधित आमच्या शासकीय यंत्रणेतील लोक असतील, त्या सगळ्यांच्या वरती त्यांच्या योग्यतेप्रमाणे किंवा त्यांच्या दोषदायित्वाप्रमाणे त्यांच्यावरती कारवाई होण्याबद्दल पुढच्या 8 दिवसांमध्ये रिपोर्ट आपल्याला सगळा हे सबमिट होईल आणि त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी सांगितलं तसं आपल्याकडून सुद्धा एक प्रतिनिधी येईल आणि पुढच्या 8 दिवसांमध्ये आम्ही सगळ्यांनी कारवाई करू. त्याच्या समोर काय झालं त्यामध्ये त्यांनी इथे एप्रिलला विजिट केली होती, डिसेंबरला केली होती आणि निर्वेलला केली होती. त्या पाहणीचं काय? 1 महिन्यापूर्वी जे काही चौकशी आपल्याकडे आपले प्रतिनिधी जे आले होते त्यांनी ज्या ज्या ठिकाणी इथं अनियमित आहेत त्याच्याबद्दल त्या संबंधित अधिकाऱ्यांच्यावर कारवाई प्रस्तावित केली. इथं जे काही डिले होत होता त्या कारवाई प्रस्तावित केली आणि त्याच्या बरोबरीने इथे जे काही सुधारणा करायला पाहिजेत त्याच्याबद्दलचे प्रस्ताव दाखल करायला सांगितले. सर या दवाखान्याचं मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल म्हणजे भारतामध्ये असं एकमेव उदाहरण आहे अमरावतीचं. मेडिकल कॉलेज वेगळं आहे, हॉस्पिटल जे 2 आहेत ते वेगळे आहेत. जर हे मेडिकल कॉलेज अटॅच असतं तर 700 विद्यार्थी इथे तुम्हाला अभ्यास त्या मुलांचा होईल आणि तुम्हाला वर्क फोर्स मिळेल. त्यामुळे दोन्ही एकत्र करण्यासाठी तुमच्याकडे पत्र पाठवण्यात आलेले आहे, डीन सुद्धा बोललेले आहे. मेडिकल कॉलेज अटॅच करण्यासंदर्भात काही विचार होईल का हॉस्पिटलला? मेडिकल कॉलेज इथं अटॅच करण्याबद्दलचा प्रस्ताव जो आहे तो दोन्ही विभागाच्या संबंधातला निर्णय आहे. बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये असे सुद्धा विषय आहेत की सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जी ठरवली झालेली हॉस्पिटल्स आहेत ती त्यांच्याकडेच राहावीत अशा पद्धतीचा आग्रह सगळ्यांचाच आहे. त्यामुळे या 2 विषयामध्ये 2 डिपार्टमेंटची ओपिनियन्स आहेत, त्याच्याबद्दल आपण चर्चा करू. इथलं वैद्यकीय अधीक्षक पद हे प्रभारी आहे, या व्यतिरिक्त क्लास 1चे पण काही 5 ते 6 पद रिक्त आहे अशी माहिती आहे. या अनुषंगाने आपण काय त्यात प्रस्तावित काय सुधारणा करणार आहात किंवा भरणार आहात? याच्यामध्ये आता स्पेशालिस्ट जे आहेत ते संपूर्ण स्पेशालिस्ट आपण 700 ते 800 स्पेशालिस्टला कंपल्सरी म्हणजे आता पुढच्या 8 दिवसांमध्ये असा एक महत्वपूर्ण निर्णय होईल की बरेचशा हॉस्पिटलमध्ये जे स्पेशालिस्ट नव्हते ते संपूर्ण स्पेशालिस्ट सगळ्या महाराष्ट्रात सगळीकडे त्यांच्या ठिकाणी दाखल होतील.
तशा पद्धतीची निर्णय आणि तशा पद्धतीचा GR आपण काढलेला आहे. त्या सगळ्या डॉक्टरांच्या ऑर्डर काढलेल्या आहेत. त्यामुळे इथं तर सोडा, पण ज्या ज्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय असेल तिथं सुद्धा स्पेशलिस्ट जो पाहिजे, अनेक वर्ष तिथं स्पेशलिस्ट मिळत नव्हता, त्या सगळ्या यंत्रणा आपण आणि त्याच्याबद्दलच्या ऑर्डर्स आपण काढलेले आहेत. सर, मेरा उत्तर आहे का? स्पेशलिस्ट शासनाने काय कॉम्पन्सेशन डिक्लेअर केलेलं आहे? काय आता आपल्याला याच्यापूर्वी CM साहेबांनी सांगितलेलं आहे की दुर्दैवी घटना घडली, त्याच्यामध्ये जेव्हा घटना घडली त्याच्याबद्दल 5 लाख रुपये प्रमाणचं कॉम्पेन्सेशन आपण नुकसान भरपाई आपण देतोय त्यांना, मृतकांना. हो. जखमींच्या संपूर्ण उपचाराची जबाबदारी आपण घेतोय आणि त्या कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना त्या सगळ्या पेशंटची जबाबदारी घेऊन आपण पुढे जातो. अमरावतीमध्ये फक्त एक रुग्णपेढी आहे. अमरावतीमध्ये मोठे मोठे हॉस्पिटल आहे, सुपर स्पेशालिटी आहे, डफरीन हॉस्पिटल आहे, पंजाबराव देशमुख आहे, परंतु एकच रुग्णपेढीवर सर्व भार येत आहे. थॅलेसेमियाचे रुग्ण आहे, बाकी रुग्ण आहे, रक्त मिळत नाही. जे रक्त संकलित करण्यासाठी प्रायव्हेट लोक जातात, सरकारी बोलवत नाही. यावर रक्तपेढी व्हायला पाहिजे. रक्तपेढी व्हायला पाहिजे तर त्याच्याबद्दलचा प्रस्ताव म्हणजे साहेब जेव्हा पालकमंत्री होते, माननीय मुख्यमंत्री साहेब, रक्तपेढी मंजूर झाली होती, त्याचा निधी हा कॅटलॅब पेढीचा वापरला. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल वाले रक्तपेढी बनवली नाही, त्याची ताबडतोब उपलब्धता करू आपण. स्वास्थ्य मंत्री यहाँ पर पहुंचे हैं, लेकिन अभी तक जिसके तरफ ये कॉन्ट्रैक्ट है वो कॉन्ट्रैक्टर यहाँ आया, उसने मुआयना किया है, जिम्मेदारी उसने ली है, क्या है अभी तक जानते हैं? स्वास्थ्य मंत्री अमरावती आए हैं विशेष लिए से, लेकिन इसका जो कॉन्ट्रैक्टर है वो यहाँ पर आया है, जांच की है, उसने जिम्मेदारी ली है, क्या हुआ है कुछ तो? अभी कॉन्ट्रैक्टर की ही जांच होगी ना, उसके आने की जरूरत नहीं. अभी हमारी टीम जो है वो काम करेगी और जो जो दोषी है उन पर अभी तक तो हमें मुझे तो कुछ मालूम नहीं है, लेकिन जो भी दोषी होंगे उस पर तो कार्रवाई होनी तय है. उसको सर, पारदर्शिता का बताइए. बिल्कुल पारदर्शी होगा. मेरे ख्याल से आप एक पत्रकारों की तरफ से भी अगर एक प्रतिनिधि आएगा तो बिल्कुल हम स्वागत करेंगे. हम लोगों को ये जिस तरह देखिए मतलब जिस तरह से हम लोग बात कर रहे हैं, घटना दुर्भाग्यपूर्ण है. ऐसी घटना फिर से आगे कहीं भी नहीं हो जाए, इसलिए जो कुछ करना है वो तो हम करेंगे ही करेंगे, लेकिन उसके साथ ही साथ ये रिपोर्ट भी क्लियर और ट्रांसपेरेंट होना चाहिए. उस पर जो दोषी होंगे उन पर बिल्कुल हम लोग कार्रवाई करेंगे. तो हम लोग मतलब हम आप लोगों से भी एक प्रतिनिधि लेंगे कि जिसको हम साथ लेके जो कुछ चल रहा है उसमें अगर आपकी कुछ ओपिनियंस हो तो करेक्ट बताइएगा.